नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आत्ता आम्ही निघालो आहे सातारला. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही सगळे सातारला कशासाठी निघालो आहोत. तर मी, आई आणि दादा आम्ही बसने सातारला निघालो होतो. सातारमध्ये खरं तर पोहोचलेलो आहे आणि तिथे आम्हाला सोहम घ्यायला आलेला आहे. बघा तुम्हाला स्कॉर्पिओ मध्ये घ्यायला आलो. बसले आज मी पहिले येऊन बसले. जे बोलले मी पण येतो. बसला मागो मग तो नवरदेव. कोणता नवरदेव? हा नवरदेव माझा. मामाचा मुलगा तेच असतो परी. उतरव तिला, उतरव. हा थांबव गाडी. उतरव तिला. सातारमधील हा सुंदर असा सूर्यास्त आणि अक्काचं हॉटेल. तर आम्ही सगळे म्हणजे अगोदरच दादा वहिनी वगैरे सगळे वाटारवरून हॉटेलवरती आले होते. हॉटेलमध्ये आम्ही सगळे येऊन बसलो होतो आणि असा समोरचं छान असं सुंदर असं दृश्य म्हणजे सूर्यास्त. आम्ही वडापाव वगैरे चहा वगैरे बऱ्यापैकी आमचं खाऊन वगैरे झालं होतं आणि मग आम्ही घरी जायला निघणार होतो. पण तोपर्यंत आम्ही पुन्हा बसलो कारण दाजी येणार होते म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. नंतर इथं जेवढी गँग दिसते ती बऱ्यापैकी आमचीच आहे सगळी, तर त्यात काही विषयच नाही. आतमध्ये काउंटरवरती सोहम आणि मावशी होत्या त्या आणि मी एक असा छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे ड्युएल कॅप्चरमध्ये. आणि केदार बघा, केदारला सगळ्यात आवडणारं कोपरा असेल त्या हॉटेलमधला तर तो हा फ्रीज, आणि त्याच्यातले सगळे ज्यूस, लस्सी, पुन्हा ती कोल्ड कॉफी सगळं आवडतं. आणि मग नंतर असे आम्ही सगळे एकाच गाडीमध्ये घरी जायला निघालो होतो. आता इथून पुढचे व्हिडिओज सगळे तुम्हाला असे दिसतील की जे घरातले आहेत, गावाकडच्या सगळ्या आमच्या घराचे आणि लग्नाच्या तयारीचे, की छोट्या मुलांची मस्ती वगैरे सगळं असंच आहे. घरी पोचल्यावर फ्रेश वगैरे झाल्यानंतर ही आमच्या सगळ्यांची तयारी चालू होती. इथे 2 काकू आहेत, नानी आणि ताई आहेत. ते आम्ही ओट्या भरत होतो, जे की लग्नाच्या अगोदर जे गावदेव वगैरे असतात ते सगळ्या गावातील देवांना देवींना ते ओटीचं नारळ वगैरे देवींना ओटीचं जे पूर्ण ओटी द्यायची असते ना त्याची आम्ही तयारी करत होतो. आणि काकू आमच्या छोट्या पिसापासून अशी छान अशी खणाची ओटी बनवत होत्या. तो एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेतलेला आहे. अशा आम्ही 7-8 अशा ओटी देवींसाठी तयार केल्या आणि बाकी मग सगळ्यांसाठी पाण्याचे विड्या आणि नॉर्मल 5-5 जे असतं ना सगळं ते अशापैकी. आणि याच्यामध्येच मग ओटी बांधतानाच पूर्ण ओटी नारळ आणि मंडवळी जी लग्नासाठी म्हणजे देवांना पण मंडवळी आपण देतो ना, ती आता सगळीकडे विकतच्याच मंडवळ्या भेटतात. पहिल्यांदा आपण कागदाचे कापून करायचो, पण आता हे सगळे विकतच्या मंडवळीच होत्या. ते तुम्हाला दाखवते. छान होती मंडवळी विकतची पण. मग ते आम्ही एकत्र सगळं पॅक करून ठेवलं होतं कारण उद्या जाताना पुन्हा गडबड नको व्हायला म्हणून. तुम्हाला दाखवते कशी आहे विकतची मंडवळी. ते हे होतच नव्हतं म्हणजे उघडत नव्हतं एकामेकांमध्ये, त्याचा गुंता झाला होता. तर प्रत्येक देवीची नदीला आपण जी ओटी वाहतो ती सगळं असं प्रिपेअर करून आम्ही ठेवत होतो. आणि बाहेर माणसं म्हणजे जे आहेत घरातले ते जेवायला बसले होते, त्यामुळे त्यांचं जेवणाकडं पण लक्ष थोडंसं होतं. तुमच्याकडे पण असतं का असं की देवींना सगळ्या ओटी, मंडवळी, पत्रिका, जे गावदेव तर करतातच आता सगळे, पण जे अगोदर जाऊन दर्शन घेऊन पाण्याचा विड्या वगैरे ठेवून देवांना निमंत्रण दिलं जातं लग्नाचं, ते तुमच्याकडे पण तशी प्रथा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आमच्याकडची ही प्रथा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. ही अशी मंडवळी होती, तयार होती, परंतु यात थोड्या कमी होत्या. मग आम्ही आमच्या तिथून म्हणजे जावली तालुक्यात जे मेढा आहे तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी लोकांना, मग मेढ्यातून आम्ही थोड्या तयार मंडवळ्या आणल्या होत्या बाकी देवांसाठी. आणि देवींच्या ओटींसाठी मग आम्ही या सगळ्या बांधून अशा ठेवून दिल्या. आता सगळं हे करून ठेवा, फटाका गावायचं नाही बाबा, हे बाहेर वर खायचं. एवढ्या चपात्या बनवल्यात. ते नवंडा भरला होता. हो भरला नव्हता, केलेला भरलेला म्हणजे मोठं कोण आहे तुमच्या दोघींमधलं? मी या 4 भिंतीच्या बाहेर आम्हाला आमच्या ओळखी. हा मग तुम्हाला फेमस करते. बघा आमच्या वहिनी किती गोल चपाती लागतात ते. तिला गोल चपातीसाठी तर माझ्याकडे दिली लाटायला. गोल चपातीसाठी नाही,
तुम्ही जरा मोठे तरी मोठ्या करतायत. करतायत ना. नाही मोठे करताय ना चांगलं म्हणून. मग त्याच्यात ना बारके बारके करायचे. केदारला तर मम्मी तेवढीच करते डिश. खूबी गुट्टीचं सारखं इकडे तेवढं मला सांगते. बघ ना कसे अरे व्हिडिओ कॉल दाखवायचं. हे बघा माझ्याकडे 2 चिठ्ठ्या आहेत कारण मी मोठी आहे. हा हा माझ्याकडे पण प्रत्येकाला लपवायची का? हो प्रत्येकाने असं आमचा गेम झाला आणि त्यात मी सेकंड नंबरला आहे, पिऊ आहे तो फर्स्ट नंबरला आहे, हा थर्ड नंबरला आहे आणि एक तो सोर आहे तो आतमध्ये. तर आमचा असा रूल असतो की ते हरल ना तरी ते हरल तर चिठ्ठ्या शोधणार एवढ्या सगळ्या, नाही शोधल्या तर शोधल्या तर धाबुके पाठवलं. ओके. सो आम्ही आता या चिठ्ठ्याला बोलतो तुम्हाला या आम्ही तुम्हाला दाखवतो. नाही नाही इथं जेवढं दिसेल तेवढं. हे बघा, एक चिठ्ठी सगळ्यात सोपे जागेवर. ओके ओके. जायची कुठं? जयची बाथरूमच्या बघ किती हुशार आहेत. हा जाता चोराला बोलवा. ही बघ. त्यांनी आम्हाला पास दिला तर ते चिठ्ठ्या काय ओके. म्हणजे आम्ही सांगणार. चोर दाखवा कोण आहे. एक आमचा गाईड हा आमचा चोर आहे. ओके. छोटा. 4 चिठ्ठ्या बघा. शोध नाही हा जा. तिला बोलायचं का जवळ लांब जवळ लांब. सांगा ना. लांब 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 लांब. आम्ही परतला बोलत असू दे चल असू दे ना. एक आता असू दे परी. एक असू दे एक असू चल दे. असं ते. एक लाव. चिठ्ठी भेटली सगळ्यात झोपे जागायला पण. ओके नाही आज सेकंड. लांब लांब जवळ 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 लांब लांब लांब. बाबन पशी जाते बघ. याची चिठ्ठीच नाही पहिली गोष्ट. गाईची चिठ्ठीच नाही पहिली गोष्ट. केलं ते वेगळंच काहीतरी काढून. जाऊ दे का एवढं हार्ड नाही घ्यायचं. तिला गावते का बघते ना तिला किती हसत. लांब. गाईचं लेकरं सोड ना. तू ती असा हा आमच्या आमच्या घरातल्या लहान मुलांचा सगळा गोंधळ. तरीही कमीच आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून थोडे जास्त बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ सगळे जे पार्ट वाईज मी टाकणार आहे त्यामुळे ते सगळे व्हिडिओज कंटिन्यूली बघा. कसे वाटतात ते कमेंटमधून पण कमेंट करून पण सांगा. आवडले तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.